देव इतका सुंदर वागलाय ना तुमच्या माझ्यासोबत. खरं तर आनंद विकत घेता येत नाही आणि आपल्याकडचं दुःख कुणाला विकता येत नाही. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगताय. कोणतर जन्माला येणार आहे, तुमचं बघा, सगळी तयारी करून ठेवा व्यवस्थित. पण जायची बातमी देव 9 मिनिट पण आधी सांगत नाही. याच्यापेक्षा काय उपकार करावेत परमेश्वरानं आपल्यावरती. की बाबा रे, तू जन्माला आलाय, जाणार कधी तुझं तुला माहित नाहीये, मग जगून घे, मस्त जग, आनंदी जग. हा संकेत भगवंताने या सगळ्या संकल्पनेतनं दिलेला आहे. मरणाची बातमी जर साहेब 9 महिने आधी आली असती की तुम्ही आता जाणार आहात, तुमचा हिशोब करून घ्या, साहेब पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. किती उपकार आहेत देवाचे की आपण कधी जाणार आहोत आणि सिस्टीम ठरलेली आहे. काय कमवायचंय ते कमवा, इतकं भारी सांगून टाकलंय. हा, तुम्ही जन्माला आला, जगून घ्या, काय कमवायचंय ते कमवा, पण सगळं तुम्हाला इथं ठेवून जावं लागणार आहे, हे भगवंतानं सांगून टाकलेलं आहे. तुम्ही आता खुर्च्यांवरती बसलेला आहात, जे उभे आहेत त्यांना वाटेल का त्याला खुर्ची भेटली, ती 1च तासभर आहे. खुर्ची घेऊन जाता येते का घरी जाताना? हे सभागृहातले बाहेर सुद्धा नाही जाऊन द्यायचे. हे माईक वरती मी तासभर बोलेल, यानंतर उद्या दुसरं कुणीतरी बोलणार आहे. या सभागृहामध्ये आतापर्यंत अनेक मैफिली झाल्या असतील. आज मी बोलतोय, उद्या दुसरं कुणीतरी बोलेल. आपण सगळे विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं, तिकीट काढायचं, हिशोब करणारा ठरलेला आहे. ती एकटंच आहे चित्रगुप्त. त्यांनी अपॉइंटमेंट केलीच नाही परत, ते हिशोब करायला काही जास्त माणसं नाहीत. बरं, न्यायला पण यम एकटाच आहे. देवानं रिक्रुटमेंट केलीच नाही, त्याचा विश्वासच नाही आपल्यावरती. म्हणजे यमानं जर त्याच्या हाताखाली 2-4 लोकांची रिक्रुटमेंट करायची ठरवली तर परत टीईटी घ्या, परत त्यातून सिलेक्ट झालेले काय काम करतील. समजा आपल्यासारखी यमानी जर 2-4 हाताखाली ठेवले तर कसं काम करतील? त्यानं तुला ना उद्या नेतो, 50 दे. त्यानं ते हिशोबात आहे सगळं. वरती एकटाच चित्रगुप्त बसला हिशोब करायला, न्यायला ते 1 जण आहे. बरं, न्यायचं कधी, काय, वशिला लावायला कोणतीही संधी नाही. किती उपकार करावेत भगवंतानं आपल्यावरती. त्यानं सांगितलं की बाबा रे, आनंद सुख ह्या संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहेत. साधनानं जगणं सुकर होऊ शकेल, सुलभ होऊ शकेल, पण सुखी होईलच असं नाही. ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा माऊली म्हटले की अरे, सुख ही संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहे. याचा अर्थ तुम्ही साधनं कमवू नका असं नाही, साधनांची निर्मिती करा, पण त्यानं तुमचं जगणं फक्त सुकर सुलभ होऊ शकेल. सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याच्यासाठी आत डोकावून बघावं लागेल. आणि मग हे सुख मिळतं कुठं? ते तुमच्या माझ्या वागण्या बोलण्यावर, तुमच्या माझ्या विचारांवरती अवलंबून आहे. ते आम्हाला मिळवता येईल का? साध्या साध्या गोष्टी, तो चांगलं बोला, चांगलं वागा, एकमेकांना सहकार्य करा, कुणाच्यासाठी तरी मदतीचा हात पुढे करा. कुणी थकलेला असेल, भागलेला असेल, त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा. राजा मी तुझ्या सोबत आहे एवढा विश्वास द्या. या छोट्या छोट्या गोष्टीतून इतरांचं जगणं सुंदर होतं, आपोआप आपलंही जगणं सुंदर होऊन जातं. कसं सांगितलं माऊलींनी? साधं सांगितलं, गोड बोला, चांगलं बोला. आणि कसं बोलावं? माऊली म्हटले, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय गोड शब्द आहे तो. बघा, ज्ञानोबांना साहेब उगच माऊली म्हटलं जात नाही. जगातला एकमेव पुरुष आहे की ज्याला गेली 750 वर्ष लोक माऊली म्हणून हाक मारतात. आणि त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात. उकाराची भाषा कोण बोलतं? बघा, जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणाल, घरी गेल्यावर आई काय म्हणते? बाळू. आई उकाराची भाषा बोलते, ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण या शब्दाला माऊलींनी अवगुणू म्हणावं, याच्यापेक्षा किती छान बोलावं. माऊली म्हणतात सांडी तो अवगुणू. अवगुण शब्दाला सुद्धा माऊली अवगुणू म्हणतात. आणि ते ज्ञानोबा सांगतात कसं बोला? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्याला गोड बोलायला लागतंय काय हो? गोड बोलल्याबरोबर असा मेसेज येतोय का? डेबिटेड अमुक अमाऊंट. लोक गोड बोलायलाच तयार नाही. तो म्हणजे ते पेशंट चेक करायला डॉक्टर आले आणि डॉक्टर त्या पेशंटला चांगलं सांगत होते, जरा चांगलं खात जा, बाहेरचं फास्ट फूड जरा बंद कर, चांगलं चुंगलं खाण्यावर 2 पैसे खर्च कर. बायको बाहेरून पळत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणली असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावं लागते. ते डॉक्टर बघताय का नीट? कसं बोलावं हा कॉमन सेन्स आहे हो. फार ज्ञान मिळवलं म्हणजे जगणं सुंदर होतं असं नाही. फार मनगटात ताकद मिळवली म्हणजे जगणं सुंदर होतं असंही नाही. मनगटात ताकद असावी, ज्ञान असावं, पण या सगळ्याचा मेळ कसा घालायचा याचा एक कॉमन सेन्स लागतो. सुंदर जगायला अपेक्षित असणारा कॉमन सेन्स आपल्याकडे आहे का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे, कुणी दुसऱ्याने विचारण्यापेक्षा. ते माझा भाचा आहे, छोटा आहे. मी त्याला ते म्हटलं, मामा गोष्ट सांग. मी म्हटलं ते ससा कासवाची शर्यत सुरू झाली आणि कासव पुढे निघून गेलं, ससा झोपला आणि कासव जिंकलं. आणि गोष्ट वगैरे झाल्यानंतर मी त्याला विचारलं, आता या गोष्टीतनं काय शिकला?
म्हणला मामा मी एकच शिकलो. म्हटलं काय? म्हणला शर्यत हारली तरी चालेल, दुपारची झोप झाली पाहिजे. कसला कॉमन सेन्स आहे का काय? म्हणजे तुमच्याकडे असणारं ज्ञान, तुमच्याकडे असणारी ताकद याचा मेळ कुठे घालावा याच्यासाठी एक कॉमन सेन्स लागतो. मला वाटतं तो आपल्यात आहे का? तो आपण येणाऱ्या पिढीला त्यांच्यामध्ये तो निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्याशी बोलतो का? संवाद साधतो का? जग त्यांना दाखवतो का? मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा. येणाऱ्या पिढीला थोडंसं मागे वळून दाखवता येईल का? त्यांना जवळ घेऊन रामकृष्ण सांगता येईल का? त्यांना ज्ञानोबा तुकोबा सांगता येतील का? शिवाजी संभाजी राजांच्या आयुष्यातला संघर्ष, त्या संघर्षातली मजा, संकटाच्या समोर छाती काढून उभं राहणं काय, हे येणाऱ्या पिढीला सांगता येईल का? जगण्यातल्या क्षणाक्षणाची मौज घेता येईल का? मजा घेता येईल का? कधीतरी संकटांना असं मिश्किलपणे सामोरं जाता येईल का? या गोष्टींवरती आपण कधी बोलणार आहोत मला सांगा. अरे मला भगवान कृष्णाचं चरित्र तर इतकं भारी वाटतं. मी आता 8 दिवस बाबा जी टॉकीजला श्रीकृष्णाच्या चरित्रावरती बोलत होतो. मी ज्यावेळेस ते वाचत होतो मी म्हटलं काय दुःख आहे या माणसाच्या आयुष्यामध्ये. अरे जन्मालाच तुरुंगात आले. आपल्याला नोटीस आली तर टेन्शन येते, आता अटक होतीये का काय होतंय का काय. ते जन्मालाच तुरुंगात आहे. बरं तुरुंगात जन्माला आल्यानंतर आई बापासोबत राहता तरी आलं का? आई वडिलांना सोडून जावं लागलं. ज्यांच्याकडे जाऊन राहिला, थोडासा मोठा झाला, 2-5 सवंगडी भेटले, त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं. राधा भेटली वृंदावनात, तिला सोडून मथुरेत जावं लागलं. मथुरा सोडून गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटली. आणि काय मिळालं व कृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये? कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर गांधारीला भेटायला गेला कृष्ण. आणि गांधारी कृष्णाला म्हटली, कृष्णा पांडवांना जशी गीता सांगितली, अर्जुनाला गीता सांगितली, पांडवांना धर्म समजावून सांगितला, तसाच धर्म जर माझ्या लेकरांना समजून सांगितला असता तर माझ्या कुळाचा अंत झाला नसता. का असं वागलास? गांधारी दुःख व्यक्त करते कृष्णाजवळ. आणि काय मिळालं हो कृष्णाला या सगळ्या? पांडव जिंकले, धर्मराजा झाला, तिकडं कौरव जिंकले असते तर दुर्योधन गादीवर बसला असता. कृष्णाचं काय? पण कृष्ण असं टेन्शन घेऊन बसतोय का? मला हे रणछोडदास म्हणते, तर आधार पण नाही, गोपाळ पण नाही, तरी सगळं सोडावं लागलं, मलाच नावं ठेवत. कृष्ण कधी असा टेन्शन मध्ये बघितलाय का? कृष्ण आयुष्याचा उत्सव करतो. बघा एंटरटेनमेंट आणि सेलिब्रेशन हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. आपण एंटरटेनमेंटला महत्व देतो, मनोरंजनाला महत्व देतो. मस्त जायचं, तिकीट काढून पिक्चर बघायचा, शिट्टी बिट्टी मारायची, हे मनोरंजन झालं. कृष्ण असा पायावर पाय टाकून बसतो का? ए तुम्ही बासरी वाजवा, मी ऐकतो. ए तुम्ही नाचा जरा, मी बघतोय ना. असं करते कृष्ण. स्वतः बासरी वाजवतो, स्वतः सगळ्यांना गोळा करतो, जात धर्म पंथ सगळी पोरं एकत्र करतो. काला करून खातो कृष्ण. त्या काळामध्ये सांगतो इंद्राची पूजा विजा करू नका रे, मी आहे, चला या गोवर्धनाची पूजा करू म्हणतो. हे धाडस कृष्णामध्ये. आणि जगण्याचा उत्सव करून टाकतो कृष्ण. मला वाटतं हा जगण्याचा उत्सव आपल्याला करता येईल का? आपल्याला आपल्या जगण्यातल्या आपल्या आवडीनिवडी शोधता येतील का? आपल्या आनंदाच्या जागा शोधता येतील का? काय धमाल आहे कृष्णाचं चरित्र. अरे कृष्णन त्यांचे सवंगडी सगळेजण असे त्या गोपिकांचे माठ फोडायचे, दही दूध लोणी चोरून न्यायचे. ते दही दूध लोणी चोरायचं म्हणजे काय त्याच्या घरी नव्हतं का? तो सांगत होता त्या गोपिकांना, बाबा हे फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाही, तुमच्या लेकरांना खाऊ घाला. उपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला आद्य क्रांतिकारक जर कोण असेल तर भगवान कृष्ण आहे. हे तुम्ही पण खायचं असतंय, फक्त विकायचं नाही. आणि मग ती सगळ्यांकडे चोरी करायचा. आणि एक गवळण होती, ती म्हणली ते माझ्या घरी काय येत नसतंय. कृष्ण म्हटलं असं आहे का? आज संध्याकाळी हिच्या घरी म्हटले. तिनं काय केलं, ती झोपताना ते लोणी सगळं वरती असं मडक्यात ठेवलेलं, त्या मडक्याला एक घंटी लावलेली आणि त्या घंटीची दोरी स्वतःच्या पायाला बांधून ठेवलेली होती. अरे ते कृष्णन ते आले आणि झेप घेणार, मडक्यात हात घालणार. कृष्णानं बघितलं घंटी इथं. म्हटलं कृष्णानं त्या घंटीकडे बघितलं आणि म्हटलं ही जर वाजली तर गवळण उठतीये, नंतर बदड बदड बदडतीये. ते घंटीला कृष्ण म्हटला, हे बघ आम्ही इथं लोणी खायला आलोय, तू जर थोडी जरी वाजली ना, उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही म्हणले. ती घंटी म्हणली तुला काय खायचंय ते खा, काय करायचं ते करा म्हटले. सगळे त्याचे जे मित्र होते, सवंगडी होते, सगळ्यांनी ते लोणी फस्त केलं. पा 1-2 घास शेवटचे उरले. आणि कृष्ण म्हणला जरा लाजा बाळगा, मला एखादा घास ठेवा. म्हणजे बाकीचे म्हणले हा घे, शेवटचा राहिलाय. कृष्णाने त्या मडक्यात हात घातला, लोणी उचललं, तोंडाला घास लावला आणि घंटी वाजायला लागली ना. आतापर्यंत वाजली नाही, आता वाजायला लागली. गवळण उठली, सगळ्यांना बदडलं. आणि कृष्णाला म्हणली तुला बांधून ठेवते म्हणली, थांबा थांब. कृष्ण ते जायला निघाले. कृष्ण जाताना त्या घंटीकडे बघतो, म्हणला सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, माझ्याच वेळेस तुला काय झालं? घंटी म्हटली देवा सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, पण जेव्हा देव प्रसाद घेतो ना तेव्हा जर वाजले नसते तर अख्ख्या कुळाला बट्टा लागला असता. म्हणजे माझ्या कुळाला बट्टा लागू नये म्हणून मला वाजावं लागलं. प्रथा आहे रे बाबा, देव प्रसाद खाताना वाजावं लागते. बघा त्यातला मतितार्थ लक्षात घ्या. निर्जीव गोष्टींना सुद्धा वाटतंय आमच्या बाप दाद्यानं जे केलं ते आम्ही चांगलं पुढे घेऊन जावं, आम्हाला का वाटत नाही?
बरं, आम्ही असलं केलंय काय नेमकं की जे आमच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवावं, आमच्या पुढच्या पिढ्यांनी आमचा चांगुलपणा सांगावा, आमच्याकडे बघून काहीतरी चांगला आदर्श घ्यावा, आमच्याकडे पाहून त्यांनी त्यांचं जगणं ठरवावं, असं आम्ही नेमकं काही करू शकलो का? मला वाटतं ते येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल, त्यांचं जगणं समृद्ध करावं लागेल. मला कृष्ण आणि ज्ञानोबा हे दोन महान वक्ते वाटतात बाबा या जगातले. कृष्णानं गीता कुठं सांगितली हो? ऑडिटोरियम मध्ये सांगितली का? अशी EC हॉलमध्ये? कृष्णानं गीता थेट कुरुक्षेत्रात सांगितली. आता शंख वाजणार आहेत, जगातले सगळे महान योद्धे एकमेकावर तुटून पडणार आहेत, मृत्यूचा तांडव उभा राहणार आहे, आणि तिथं कृष्ण गीता सांगतो, अर्जुना शस्त्र उचल. तिथे अर्जुनाला जगण्याचं तत्वज्ञान सांगतो. काय महान वक्ता म्हणावं लागेल कृष्णाला. एकीकडे कृष्ण आहे जो सांगतो दुर्जनांच्या संहारासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माच्या प्रस्थापनेसाठी आमचा जन्म आहे, आणि दुसरीकडे ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबा तर काय धाडस आहे. ज्ञानोबा म्हणतात, तर अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. जगातला कोण असा प्राध्यापक आहे का त्यानं म्हणा पोरग माझ्याकडे आणून ठेवा, कल्याण करून टाकतो. ज्ञानोबा सांगतात, तरी अवधान ऐकले एक क्षण आमच्याकडे बघावं. प्रतिज्ञा घेऊन सांगतो की जगातली सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. केवढा कॉन्फिडन्स आहे, केवढा आत्मविश्वास आहे. आणि हा काय माहित आहे, साधू संतांना ठाऊक आहे की निवळ साधनांमध्ये सुख नाही, निवळ संपत्तीमध्ये सुख नाही. तुकोबारायांना देवाकडे मागायची वेळ आली तर काय म्हटले हो तुकोबाराय? तुकाराम महाराज म्हटले, हे देवा मला जर द्यायचंच असेल ना तर एक गोष्ट घे, तुझा कधी विसर होऊ देऊ नको. आणि तुकाराम महाराज म्हटले, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवानं विचारलं, हा दिलं हे दान, आणि काय कराल? तुकाराम महाराज म्हटले, गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील. मग देवानं विचारलं, बाबा ठीक आहे, आयुष्यभर माझं गुणगान गात राहशील, कौतुक करत राहशील, मग थोडंफार धन संपदा मुक्ती वगैरे ह्या गोष्टी तुला देऊ का? तुकाराम महाराज म्हटले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज म्हटले, खुशाल जन्माला घाल, पण तुझं नाव मात्र आमच्या मुखात राहू दे, आयुष्यभर तुझं गुणगान गात राहू, आयुष्यभर तुझं कौतुक करत राहू. बघा, साधू संतांना कळालं होतं की निवळ साधनांमध्ये नाही सुख. ज्ञानोबांना कळालं, मागावं. काय मागावं? मागण्याची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले हो? मला सांगा, पसायदानातला पहिला शब्द काय? काय पहिला शब्द? आता. एवढं मोठं शब्द सामर्थ्य आहे ज्ञानोबांकडे. आणि मग ज्ञानोबा पसायदानाची सुरुवात करताना किंबहुना, पण, परंतु, म्हणून या कोणत्याच शब्दानं करत नाहीत. ते म्हणतात आता. का हो आता? व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटाल, संयोजकांना भेटाल, आणि काय म्हणाल? आता येतो. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. माऊली निघालेत आणि मागण्याची वेळ आली तर परमेश्वराला म्हटले, आता विश्वात्मकी देवे. बरं, मागणं सुद्धा असं नाही, आता पांडुरंगा, आता विठ्ठला. जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे त्यालाच साकडं घातलं, आता विश्वात्मकी देवे. आणि मागणं सुद्धा असं लाचार होऊन नाही, ए बाबा पाया पडतो तुला द्यावंच लाग. हा वाग्यज्ञ तुझ्या समोर मांडला, याच्यावर जर तू संतुष्ट असशील तर तो शोनी मज द्यावे पसायदान हे. आणि पहिलं मागणं कोणाला मागितलं? कुणासाठी मागितलं? नवरा बायकोसाठी मागल, बायको नवऱ्यासाठी मागल, दोघं मिळून पोरांसाठी मागतील. पण मागण्याची वेळ आली, ज्ञानोबा म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची व्यंकटी, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढचं वाक्य बघा, तया सत्कर्मी रती वाढो. झाड छोटं असलं तर त्याला वाढू म्हणतात, आणि झाड नसलच, बी लावलं तर त्याला रुजू म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो. ज्ञानोबांना खात्री आहे, वाईटातला वाईट माणूस जरी असला ना, त्याच्यामध्ये सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि नंतर काय? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. कसला मनाचा मोठेपणा आहे हा? आपल्याकडे एवढा मनाचा मोठेपणा आहे का? एकाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हटला, काय मागायचंय ते माग. हा म्हणला, एक गाडी दे. त्यांना तुला एक देईन पण शेजारच्याला 2 द्यावे लागतील म्हटलं. त्याला, ये बाबा असलं काय नको, बंगला दे म्हटलं एक. त्याला तुला एक देईन पण शेजारच्याला 2 बंगले. काय संबंध म्हणला? हा म्हणला, विचार करून सांगतो. 8 दिवसानं देवाला म्हणला, एक काम कर, गाडी नको, बंगला नको, एक डोळा जाऊ दे म्हणला माझा. म्हणला का? म्हणला, ते शेजारच्याचे 2 गेले पाहिजेत म्हणला. किती मोठेपणा आहे हा आमच्या मनाचा. अरे, मागण्याची जर वेळ आली तर आम्ही इतरांसाठी काही मागू सुद्धा शकत नाहीत. मग देणं तर किती लांबची गोष्ट आहे हो. देण्याला सुद्धा इतके लिमिटेशन आहेत ना, आम्ही चौकटीच्या बाहेर साहेब देऊ सुद्धा शकत नाहीत.
डॉक्टर झालं ना मेहुण्यालाच मेडिकल द्यावं लागते. ते लग्न जमल्यापासून सांगते बाप डिफॉर्म कर डिफॉर्म कर. मी नांदेड मधल्या डॉक्टरांविषयी बोलत नाही सर, मला परत नगरला जायचं. आम्ही मागण्याच्या बाबतीमध्ये इतके मागास आहोत, तर देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कसं आनंदी राहणार आणि कसा आनंद देणार. अरे देण्याची वेळ आल्यानंतर काय विंदांनी सांगितलं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस ते पार असे तुडून घ्यायचे देणाऱ्याच्या हात. तर ती देण्याची वृत्ती आम्हाला आत्मसात करता येईल का. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. तुकाराम महाराजांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, त्याची कुठे जाहिरात नाही, देऊन टाकलं सगळं. केवढा हा मनाचा मोठेपणा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं काय तुमच्या आयुष्याची संपत्ती. तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले ना, एक माणूस जाऊन म्हटला महाराज काय कमवलं आयुष्यभर. अभंग लिहिले, गाथा लिहिले. तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला आमचं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आजपर्यंत आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही म्हणाल मग आम्ही कमवायचं आणि वाटून टाकायचं का. सगळं देऊ नका हो, पण ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंजळभर पाणी द्यावं, आणि ज्यांची उंची आभाळाला टिकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं. आणि जी लोक मातीमध्ये मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करावा. मी असंच एका व्याख्यानात म्हटलं आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देत जावं. त्या 2-3 जणांनी इतकं मनावर घेतलं, म्हटलं का आपण तर दिलंच नाही आजपर्यंत, थोडं तरी दिलं पाहिजे. म्हटलं जाताना हिशोबच करत होते किती द्यायचं काय, आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना सोन्याचा हंडा सापडला. आता तर म्हणले सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय, म्हणले यातलं थोडं तरी द्यावं लागतंय. म्हटलं ते एक जण म्हणला किती द्यायचं, म्हणलं तू का टेन्शन घेतलं, देऊ आता हे सगळंच फुकटचं आहे, थोडंफार देवाला देऊ. अरे पण म्हणला थोडंफार म्हणजे किती, एक काम करू म्हटलं बांगडी असते ना, बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवर, आणि आपल्याला सापडलेलं सोनं म्हणलं वर फेकायचं. जेवढं त्या बांगडी एवढ्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाला, आणि त्या वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणले आपल्याला. दुसरा म्हटला काय नालायकेस म्हणलं, सगळं देवाच्या कृपेनं सापडलं आणि तू म्हणतो बांगडी एवढ्या छोट्या वर्तुळात म्हणलं पडतंय का नाही पडतंय काय. म्हणलं मग काय कर, छोटं नाही म्हणलं अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं, आणि जेवढं बाहेर पडन तेवढं देवाचं. म्हटलं तिसरा म्हटला काय स्वार्थी आहेस तू, अजिबात वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही. म्हटलं मग देव कुठं असतो, कुठं असतो वर, सोनं वर फेकायचं म्हणला, जेवढं वर राहीन तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडून तेवढं. मग आपण कितीही हुशार असलो तर मग 2 वर्ष बाहेर तर पडता आलं का. असं खिडकीतनं बघायची लोक, जनावर फिरतायत का, आम्हाला बाहेर जाता येत नाही. निसर्गाच्या समोर आम्ही खूप छोटे आहोत. बरं याची जाणीव आता नाही जाऊन साहेब, पिढ्यान पिढ्या कितीतरी वेळा निसर्गानं जाणीव करून दिली आहे माणसाला की बाबा रे साधनं निर्माण कर, सुखाची साधनं निर्माण कर, विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर काय मिळवायचंय काय कमवायचंय ते कमव, पण बाळा तुझी नाळ निसर्गासोबत जोडून ठेव. माणूस एकमेव प्राणी आहे की तो त्याची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवू शकला नाही. एखादा कावळा असा ओव्हरवेट झालाय आणि घराच्या भोवती असं फिरतय, बघितलंय का नाही, पण माणसाला मात्र निसर्गासोबत तो त्याची नाळ असा जोडून ठेवू शकला नाही. बघा नेपोलियननं युरोपवरती आक्रमण केलं होतं, शस्त्राच्या जोरावरती युरोप पादांकरात केलं, युरोप जिंकलं, पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली. नेपोलियन जे सैन्य घेऊन गेला होता त्यातलं बहुतांश सैन्य मरायला लागलं. मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युद्ध जिंकता येतात, सत्ता प्रस्थापित करता येतात, पण निसर्गाच्या एका साथी समोर आम्हाला टिकाव धरता येत नाही. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लयाला गेले. माणसाला तरीही कळलं नाही की आम्ही आमची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवावी. मला वाटतं आम्हाला निसर्गाच्या पूरक जगता येईल का, निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का. मुळात आम्ही निसर्गाची एक अनमोल देण आहोत माणूस म्हणून,
पण आम्ही सगळ्या इतर गोष्टींना दुर्मिळ समजायला लागलो आणि अरे आम्हीच दुर्मिळ आहोत. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे? विश्वास नाही का तुमचा? आणि जगातला कोण आहे सगळ्यात हुशार माणूस? कोण आहे? प्राणी माणूस आहे. आणि हे कुणी जाहीर केलंय? मग आता आपण जाहीर केलंयच तर मग सिद्ध करायची जबाबदारी आपलीच आहे की नाही? आपण सिद्ध केलं पाहिजे की आम्ही हुशार आहोत, आम्हाला जगणं कळतं, आम्हाला निसर्ग कळतो, आम्हाला त्याच्यासोबत जुळून घ्यायला हवं. आम्ही कधी हे सगळं समजून घेणार आहोत? आम्ही दुर्मिळ आहोत, पण आम्हालाच किंमत नाही. एक राजा असा रस्त्यानं चाललेला होता आणि एक दुधाची डेअरी होती त्याच्या राज्यामध्ये. इतकी गर्दी तिथे झालेली. राजा म्हणला दुधाची डेअरी आहे आणि एवढी गर्दी, एवढी रांग कसली लागली म्हटलं. राजा तिथं गेला, तिथं बोर्ड लिहिलेला होता दूध 100 रुपये लिटर. राजा गेला आणि राजाने विचारलं एवढी गर्दी? म्हटलं दूध घ्यायला. म्हटला कसं लिटर दिलं? ते राजाला बघून म्हणला 1,00,000 रुपये लिटर आहे म्हटला. राजा म्हणला इथं काय दूध दुर्मिळ आहे का? मिळत नाही का? 1,00,000 रुपये लिटर आहे. त्यांना दूध नाही दुर्मिळ, डेअरीवर राजा दुर्मिळ आहे म्हणला. साधनं दुर्मिळ नाहीयेत, आपण दुर्मिळ आहोत. मोबाईल घेता येईल हो, कानाचं काय? रस्ते बनवता येतील हो, चालण्याचं काय? पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहता येतील. पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण करणं याचं काय? माणसं दुर्मिळ आहोत. आपण एकमेकाची किंमत करूयात, एकमेकाला सन्मान देऊयात, एकमेकाशी प्रेमानं बोलूयात. चांगलं असेल तर एकमेकाचं कौतुक करूयात. कौतुक करायला काय पैसे लागतात का? अहो आम्ही साधं पोरांचं सुद्धा कौतुक करत नाही. लहान पोरं जर घरात फिरत असलं, पाहुणे आले ना, मग मात्र आपलं सुरू होते. पाहुण्यासमोर कौतुक करा पोराचं, त्याला नावं ठेवायच्या फंदात पडू नका. कौतुक 4 चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात. आपण उलट करतो. आपण कौतुक कानात करतो आणि चुका मात्र 4 चौघात सांग. पाहुणे आले ना, म्हणायचं दादा इतका अभ्यास करतो ना, ते दादा पाहुण्याच्या पुढेच पुस्तक घेऊन बसतंय. आणि आपण जर म्हटलं ना हे दादा इतका खोडकर आहे, दादा बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी होतील, लेसला लेस लावी, ते बावळटपणा करायची एकही संधी पोरगं सोडत नाही. म्हणून कौतुक करा. आपलं काय माहितीये का? आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाहीत, पण चुका काढायला मात्र शब्द सापडतात. कौतुक करणं हे इतरांचं जगणं सुंदर करण्याचा एक छोटा फॉर्म्युला आहे. कुणी चांगलं वागलं ना, कौतुक करा, त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा. बाबा आम्ही नगरवरून पुण्याला बसनी जायचो आणि बसनी जर कधी गेलं ना, त्या एकदा बसनी प्रवास करत असताना सुपा म्हणून आमच्या इथं गाव आहे, तिथे एक 75-80 वर्षाची एक म्हातारी आजी बसमध्ये बसली. बसमध्ये जागाच नव्हती बसायला. सगळेजण पेपर वाचतंय, जागा नाही, कुणी सीट द्यायचं, सगळ्यांनी खाली वाचक झालते सगळे, कुणीच वर बघायला तयार नाही. तेवढ्यात 24-25 वर्षाचा तरुण तरुण पोरगा कंडक्टर उठून उभा राहिला. तो म्हटलं आजी बस इथं. तिला तिथं बसवलं आणि सुप्यापासून पुण्यापर्यंत पुढचा 2 तासांचा प्रवास त्यानं उभ्यानं केला. बरं त्याच्या चेहऱ्यावर असा किंचितचाही भाव नव्हता, मी लय उपकार केलाय, काय केलंय. बसमधून उतरल्यावर मला भारी वाटलं. म्हटलं काय कंडक्टर आहे हा. त्या आजीला बसवलं, उभ्यानं प्रवास केलाय आणि काहीच नाही म्हटलं याचं कौतुक केलं पाहिजे. बसमधून उतरताना मी त्याला म्हटलं तुझ्यासारखा कंडक्टर मी 2 वर्षात बघितला नाही. म्हटलं जरा एक सेल्फी घेऊ का आपण? ते सेल्फी घेऊ का म्हटलं. त्यानं कंगवा काढला, केसावून फिरवला आणि फोटो काढताना म्हटला दादा आपली एसटी पण आली पाहिजे ना. म्हटलं एसटी का बघ म्हटलं. मला कौतुक वाटलं, किती प्रेम आहे होतं त्याच्या कामावरती. चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करा. आता हे असे किस्से आम्ही सांगतोय, भविष्यात सांगावं लागेल. एक काळ होता, एसटी होती लाल रंगाची, त्याच्यात 2 माणसं असायचे खाकी कपडे घालून. अशी वेळ येऊ नये भविष्यात. खरं तर चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करावं. आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाही. मी भाषणात म्हटलं बायकोचं कौतुक करत चला, एक भांडायलाच लागला आल्यावर. म्हटलं काय सांगता कौतुक करा. अरे म्हटलं झालं काय? म्हणलं लय वेळा कौतुक केलं, तिला ऐकायलाच येत नाही. म्हटलं खरं सांग, तिला ऐकायला येत नाही का? ती तुझं ऐकत नाही? त्यामुळे माझं ऐकत नाही कसं? म्हटलं ऐकायलाच येत नाही. म्हटलं मग डॉक्टरकडे जा, कानावर इलाज कर आणि मग कौतुक करत जा. म्हटलं हे करतो. म्हटलं डॉक्टरकडे गेला. म्हटलं डॉक्टर साहेब बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटले तिला घेऊन या. नाही म्हटलं इथूनच काय असेल ते गोळ्या औषधं द्या. डॉक्टर म्हणले कुठे येड्याच्या नादी लागतं. म्हणले काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हणले. म्हटलं सोपं काम आहे. म्हटलं घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं दारातूनच आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं बायकोला दारातून ऐकायला येत. सोफ्याजवळ गेला, तिथून आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारात गेला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं प्रकरण गंभीर आहे. किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून.
आणि हे डॉक्टरला सांगत होतं बायकोला ऐकायला येत नाही. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला असेल. कायम मित्रांच्या चुका कशा काढता येतील हो? कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. नाती गुती जपा, ही कधीच मिळणार नाही. तर माणूस म्हणून आपल्याला जी नाती मिळालीत ना, त्याची जाण ठेवा. जग सुखी समाधानी राहील, पण त्याची सुरुवात आपल्यापासून आहे. आपण आनंदी असायला हवं, आपलं कुटुंब आनंदी असायला हवं, माझं गाव आनंदी असायला हवं. मग जग सुखी राहील, मग जग आनंदी राहील. पण आमचं कुटुंब आनंदी राहावं याच्यासाठी तरी आम्ही काही केलं का? आम्ही आमची नाती तरी जपली का? अहो, कितीतरी मुलं अशी आहेत, गेले कित्येक दिवस त्यांचा आणि बापाचा स्पर्श सुद्धा नाहीये. गेले कित्येक दिवस त्यांनी आईला अजून बघितलेलं सुद्धा नाहीये. ही नाती परत आहेत का? मग गेल्यानंतर ते व्हॉट्सअपला फोटो ठेवतंय, मिस यू. काय उपयोग आहे का? गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा आताच हातात हात द्या आणि सांगा विथ यू, आम्ही आहोत तुमच्यासोबत. आणि गेलेली माणसं परत बघता येतात का? प्रथम पुण्यस्मरण, इथून ब्रह्मदेवाला एफडी करा, आमचा गेलेला बाप 2 मिनिटासाठी पाठवा, खूप पाहुणे आलेत. परत तुम्हाला तुमचा गेलेला बाप बघायला मिळत नाही, गेलेली आई बघायला मिळत नाही, गेलेला भाऊ बघायला मिळत नाही. आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो? लोक म्हणतात 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. अरे सांगता कुणाला? 10 वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही. अरे तू ती गेल्यावर जाशील साडी चुळी घेऊन, तिला नाही कळत भाऊ आलाय म्हणून. एकाच आईच्या पोटी 2 जण जन्माला आले, मग इतका द्वेष का? कशासाठी? कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी 2 पावलं येऊन माफी मागून टाकावी. किती सोपा हिशोब आहे. माफी मागणाऱ्याला कमीपणा वाटू नये आणि माफी देणाऱ्यालाही अहंकार वाटू नये, इतकं साधं जगणं असावं. आम्ही उगाच जड 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 होत चाललोय आणि मग जगणं दुःखाकडे जातं. माफ करून टाका, माफी मागून टाका, बोलून टाका, स्पर्श ठेवा, संवाद ठेवा.